पुढच्या बातमीकडे महाकुंभमेळ्यातून बातमी आहे। महाकुंभमेळ्यात महापाप केल्याचं उघडकीस आलं आणि महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्रामवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुजरातच्या राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। त्याचा तपास करताना पोलिसांनी आता लातूरमधून प्रज्वल तेली आणि सांगलीमधून प्रज पाटीलला बेड्या ठोकल्या। त्या दोघांच्या चौकशीनंतर यूट्यूबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक झाली। हे तिघे महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या किंवा कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचे आणि ते दुसऱ्या चॅनलला महागड्या रेटने विकायचे। या आरोपींनी देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे। मधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते। त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती। त्यांना आम्ही मदत केली। तो नारायणनगर येथे मिळून आला। त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत जिल्हा सांगली येथील आहे। तो इथं नीटची तयारी करत होता। तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले। बघा, महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे हे व्हिडिओ बनवले गेले। हे व्हिडिओ त्यांनी यूट्यूब चॅनलवर अपलोड केले। टेलिग्राम चॅनलवर देखील या व्हिडिओची विक्री करण्यात आली। QR कोड बनवून 2000 व्हिडिओची विक्री करण्यात आली। आरोपी व्हर्च्युअल नंबरद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते।